घर पाहावं बांधून की बांधताना रक्त सांडून, लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून, अशी आपल्या मराठीत म्हण आहे. बहुतेक ही म्हण खर्चाशी संबंधून असावी. म्हणजे होते काय बघा, लग्न ठरते. आता ते मुलाचे असो नाहीतर मुलीचे असो किंवा ते तुमचे स्वतःचे असो, तुम्ही पुष्कळ पुष्कळ विचार करून काय काय खर्च करावा लागेल याची एक लांबलचक यादी वगैरे करता. प्रत्येक खर्चाच्या कलमासमोर तुमच्या दृष्टीने बरोबर विचार करून ठराविक रक्कम लिहित जाता. सगळ्या खर्चाच्या रकमांची बेरीज करून झाल्यानंतर एकूण रकमेत आणखी 5% किंवा 10% जास्तीची तरतूद करून तुम्ही एक खर्चाचा निश्चित आकडा तयार करता. इकडून तिकडून काय खटपटी लटपटी करायच्या त्या करून निश्चित केलेल्या रकमेची तरतूद करून लग्नाच्या तयारीला लागतं. लग्नाच्या तयारी करण्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदी. इथेच तुमचे बजेट कोसळायला किंवा बजेटचा अंदाज चुकायला सुरुवात होते. घराचेही तसेच आहे. समजा तुम्ही मजूर लावून संपूर्णपणे स्वतःच्या देखरेखीखाली घर बांधायचे ठरवले. मग पहिल्या दिवसापासूनच हे आणा ते आणा सुरू होते. म्हणजे पहा, घमेले आणा, फावडे आणा, रेती गाळण्यासाठी चाळण तयार करा, रेती कमी पडते आणा, का हे आणा ते हे पाहिजे आणा ते पाहिजे आणा, घर बांधून होईपर्यंत आणा काही तुम्हाला सोडत नाही. कारण अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्याची तजवीज करणे तुम्हाला आधी सुचण्याची सुतराम शक्यता नसते. विशेष म्हणजे हे आणा आणि पाहिजे हे तुमचे घर बांधून झाले तरीही सुटत नाही. तुम्ही कागदावर अंदाजे 5 किंवा 10% सरस धरून सामानाच्या किमती लिहिलेल्या असतात, पण प्रत्यक्ष खरेदी करताना बाजारभाव आपल्या अंदाजाच्या बाहेर गेलेला असतो. मग वाहतूकवाले अडवणूक करतात. अशा रीतीने झक मारली आणि घर बांधायला घेतलं अशी स्थिती होऊन जाते. मात्र आमच्या धोंडूच्या बाबतीत ही समस्या नव्हती. कारण त्याने त्याच्या घरासाठी घरखर्चाचे अंदाजपत्रक किंवा घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सामानाच्या किमतीची यादी असा काही प्रकार करण्यासाठी डोकेफोड करण्याची मुळीच तसदी घेतली नाही. कारण धोंडूच्या घराचे बांधकाम सर्वस्वी परदेशी मदतीवर अवलंबून होते. जेव्हा आणि जेवढी मदत येईल त्यावर त्याच्या घराच्या कामाची प्रगती व्हायची हे त्याने ठरवूनच टाकले होते. त्यामुळे घरखर्च म्हणजे घर बांधण्यासाठीचा खर्च अंदाजाच्या मर्यादेत राहतो का बाहेर जातो याची फिकीर करण्याचे त्याला कारणच नव्हते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा धोंडू कोण? तर सांगतो. गोवा या राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग नंबर 17 मडगाव काणकोण पैंगणी झाल्यानंतर लोलिये नावाचा गाव येतो. त्या गावात टेंगसे आडनावधारी नररत्नांचे वास्तव्य फार फार वर्षापूर्वी गोव्यातीलच पेडणे इथून स्थलांतरित होऊन आल्यापासून आहे. या मूळ टेंगसेच्या पुढे 4 पात्या झाल्या. पहिली पाती मूळ घरातच राहते, 2 पात्या गावातच पण अन्यत्र राहतात. धोंडूचे वडील लांब गोपशेट्टा नावाच्या गावात राहून देवपूजा व भिक्षुक करीत. बहुतेक तेव्हापासून धोंडूचे शालेय शिक्षण लोलियातच सुरू झाले. धोंडू त्याच्या शालेय शिक्षण कालात इयत्ता 8वी पर्यंत लोलियातील त्याच्या मूळ घरीच राहत होता. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याला बाहेर पडावे लागले. धोंडू SSC झाला. वर्ष का 2 वर्ष दांडेलीच्या पेपर मिल मध्ये काम करीत होता. पुढे मुंबईत नोकरी करू लागला. लग्न झाले, संसार सुरू झाला, मुलं झाली, सगळंच मुलं नोकरीला लागली, शिकली, नोकरीला लागली, असं सगळं झालं.
नोकरीला असताना धोंडू मधून मधून रजा काढून आपल्या मूळ घरी येऊन जाऊन जात असे. कारण एकच, घराचा अभिमान. नोकरीतून निवृत्ती घेतल्यापासून त्याने नैष्ठिक कर्मयोग आचरण्यास प्रारंभ केला. सुरुवातीला निवृत्तीनंतर त्याने 1-2 ठिकाणी राहून कर्मयोगाची प्राथमिक प्रॅक्टिस करून पाहिली. जरी त्याला फलाशा नव्हती तरी त्याने केलेल्या कर्माचे समाधान म्हणावे असे मिळेना. म्हणून आपला कर्मयोग नीटपणे पुढे चालवता यावा या उद्देशानं तो त्याच्या पूर्वजांच्या म्हणजेच मूळ घरी आला. वास्तविक कर्मयोग्याला केवळ फळाचीच नव्हे तर कशाचीच अपेक्षा असता कामा नये. पण धोंडूची अपेक्षा धोंडूप्रमाणेच घरातील इतरांनी सुद्धा सतत कर्म करीत राहावे अशी होती. इथेच तत्वनिष्ठेमुळे सगळा वांधा झाला. तत्वाशी तडजोड करण्यात धोंडूच्या तत्वात बसणारे नसल्यामुळे धोंडू तिथून निघाला. मग तो त्याच्या बागेजवळ असलेल्या दुसऱ्या पातीच्या घरात एका बाजूला राहू लागला. त्यावेळी त्याच्या मुलाने म्हणजे धोंडूच्या मुलाने त्याला आपले स्वतःचे घर असावे असे सुचविले. धोंडूला इथे हवेच होते, कारण उर्वरित आयुष्यासाठी धोंडूने हीच कर्मभूमी निश्चित केली होती. कर्मभूमी म्हणजे म्हणण्याचे कारण धोंडूने यापुढे जे काय कर्म करायचे ते इथेच राहून करायचे हे निश्चित केले होते आणि त्याप्रमाणे आचरण करण्यास सुरुवातही केली होती. रात्रीची झोप वजाता दिवसाच्या उर्वरित काळात धोंडू सतत काही ना काही कर्मात गुंतलेला असल्यामुळे त्याला क्षणाचीही फुरसत मिळत नाही. सतत काम करीत राहणे हाच त्याचा कर्मयोग. धोंडूचे खरे नाव म्हणजे पाळण्यातले नाव नारायण. संपूर्ण नाव नारायण अनंत टेंगसे. सर्वत्र कागदोपत्री तो नारायणच आहे. नारायण अनंत विषयी 2 गोष्टी सांगण्यासारख्या आहे. केव्हापासून माहित नाही, पण फार फार पूर्वीपासून आजोबा हयात नसतील तर आजोबाचे नाव नातवाला ठेवण्याची पद्धत किंवा परंपरा होती. त्या परंपरेनुसार धोंडू पूर्वीच्या कैक पिढ्यात नारायण अनंत नारायण अनंत नारायण अनंत असेच चालत आलेले होते. याचाच अर्थ असा की धोंडू पूर्वीच्या पिढ्यात आजोबाने आपल्या नातवाचे तोंड पाहिले नव्हते. त्या वंशात धोंडू हाच पहिला आजोबा असून धोंडूने नारायण अनंतची परंपरा साफ मोडीत काढलेली आहे. लहानपणापासूनच म्हणजे धोंडूच्या लहानपणापासून त्याला धोंडू म्हणूनच सगळे ओळखतात. पु ल देशपांडेच्या असामी मधील बेमट्याच्या लग्नात बेमट्याच्या बायकोने कोपऱ्यातल्या कोनाड्यात हिंद मातेला उभी करून बेमट्याच्या नावाने उखाणा घेतला. त्यावेळी बेमट्याचा दिगंबर काका तिच्यावर ओरडला होता. तो म्हणाला, अगो खुळी की काय, त्याचे नाव बेमट्या नव्हे, त्याचे नाव धोंडू. मग बेमट्याच्या बायकोला पुन्हा कोपऱ्यातल्या कोनाड्यात हिंद मातेला उभी करून धोंडूच्या नावाने उखाणा गावा लागला होता. तसा प्रकार आपल्या धोंडूच्या बाबतीत झाला नाही. तिला म्हणजे आता धोंडू उर्फ नारायणच्या बायकोला धोंडूचे नाव नारायण असल्याचे आधीच माहीत होते. आमचा धोंडू परोपकारी आहे. वेळी अवेळी आपला मदतीचा हात दुसऱ्याच्या हातात द्यायला तो सदैव तत्पर असतो. आता लोल्यात कुणी ना कुणी असा भेटेल आणि म्हणेल की त्याचा मदतीचा हात हातात घ्यायला तो फोनवर नाही तर निदान त्याच्या घरी तरी भेटायला हवा की नको. फोनवरही नाही आणि घरीही भेटत नसेल तर त्याचा मदतीचा हात दुसऱ्याच्या हातात यायचा कसा. आपण अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. काही लोकांना दुसऱ्याविषयी चांगले बोललेले ऐकवतच नाही. मात्र त्याला जेव्हा दुसरा कोणी अडचणीत असल्याचे समजते तेव्हा तो लगेच मदतीला जातो. काही लोकांना हे मला माहित आहे, कोणत्याही कार्यात जरुरी असेल तेव्हा तो पुढे येण्याच्या बाबतीत मागे पुढे पाहत नाही. यावरही परवा मला एकाने ऐकवले. तो म्हणाला की तो म्हणजे धोंडू
नेहमीच तर मागे बसलेला असतो, त्यामुळे त्याला मागे बघायला काहीच नसते. उंचीमुळे त्याला पुढचे दिसत नाही की पुढच्याला तो दिसत नाही. मग मागे काय आणि पुढे काय पाहायचा प्रश्न येतोच कुठे. काय आहे, माझी आई लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणी सांगायची, मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. ही म्हण बहुतेक अशा माणसामुळेच प्रचारात आली असावी. मला माहित आहे त्याप्रमाणे उपकारांचे स्मरण, कृतज्ञता, सौजन्य, नम्रता असे अनेक सद्गुण विशेष आमच्या धोंडूच्या ठिकाणी वास करून आहेत. पण काय एक एक योगायोग असतात बघा. म्हणजे आमच्या धोंडू उर्फ नारायणच्या बाबतीत ते योग कसे नाहीत ते बघा. पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्लीमधील नारायणाला पु ल देशपांडेचा परिस्पर्श लाभला आणि तो नारायण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम मराठी वाचकांतच नव्हे तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी वाचक पोचला तिथेही प्रसिद्धी पावला. आमच्या नारायणचा कुणीतरी धोंडू केला आणि परिसाचा स्पर्श राहिलाच बाजूला. त्याऐवजी आमच्या धोंडूला म्हणजे नारायणला लाल जांभ्या दगडांचा मार बसून कसे रक्तबंबाळ होणे नशिबी आले त्याची ही गोष्ट आहे. सर्वस्वी परदेशी मदतीवर अवलंबून राहून आमच्या धोंडूने घर बांधायच्या कामाची प्राथमिक तयारी करण्यास सुरुवात केली. हळूहळू अनिश्चित वेळेवर पण निश्चितपणे परदेशी मदत येऊ लागली. आधी पाऊंड यायची, नंतर मार्क्स येऊ लागले, पण त्यात संपूर्ण अनियमितता होती. त्यामुळे बांधकामाचे वेळापत्रकाचा काही उपयोग नव्हता आणि आमच्या धोंडूने ते केलेही नव्हते. मदतीचा हप्ता आला की काम पुढे सुरू करायचे हे आमच्या धोंडूने आधीच ठरवून ठेवलेले होते. बांधकामावर आमच्या धोंडूची सतत देखरेख असायची. केलेले म्हणजे जेवढे करून होईल तेवढ्या बांधकामात जराही कसूर होऊ नये यावर धोंडूचा पुरेपूर कटाक्ष असायचा. अशा रीतीने बंगल्याचे बांधकाम चाललेले होते. घराच्या भिंती अर्ध्या अधिक घालून झालेल्या होत्या. एके दिवशी तिन्ही सांजेला धोंडूच्या लक्षात आले की भिंतीला लावलेले सिमेंट पाण्याने भिजवणे आवश्यक आहे. लगेच त्याने एका हातात पाण्याने भरलेली कळशी, दुसऱ्या हातात पाण्याने अर्धवट भरलेली बादलीत एक मग असा सारा बंदोबस्त बरोबर घेतला आणि धोंडू शिडीवरून एका भिंतीवर चढला. ती भिंत भिजवली. तोपर्यंत हळूहळू अंधार वाढत चालला होता. आता शिडीवरून खाली उतरायचे, नंतर शिडी उचलून ती दुसऱ्या भिंतीला लावायची, पाण्याची बादली वगैरे सरंजाम घेऊन पुन्हा दुसऱ्या भिंतीवर चढायचे. छे, धोंडूला ते पटेना. त्याच्या मनाने घेतले की अशाने वेळेचा निव्वळ अपव्यय व्हायचा, शिवाय काळोखही वाढला असता. लगेच त्याच्या मनात आले की आपण ह्या भिंतीवरून त्या भिंतीवर उडी मारावी. त्याचा आत्मविश्वास जबरदस्त. मनात आले की ते करूनच मोकळे व्हायचे. हा आमच्या धोंडूचा बाण. ज्या भिंतीवर उडी मारायची ती भिंत व आमचा धोंडू उभा असलेली भिंत यामधील अंतराचा अंदाज घेऊन धोंडूने उडी घेतलीच. नेमके सांगायचे म्हणजे उडी मारून समोरच्या भिंतीवर जाण्यासाठी धोंडूने आपला एक पाय प्रथम उचलून पुढे झेप घेतली. ठरल्याप्रमाणे तेव्हाच मागचा पायही उचलला गेला. दोन्ही पाय आपल्या शरीरासह वर उचलले गेले आणि त्याच क्षणी चमत्कार झाला. त्यावेळची स्थिती अशी की धोंडू ज्या भिंतीवर उभा होता ती भिंत ज्या क्षणी त्याच्याकडून पूर्णपणे सोडली गेली, बरोबर अगदी त्याच क्षणी ज्या भिंतीवर त्याला उडी मारायची होती ती भिंत 4-5 इंचांनी मागे सरकली. उडी मारण्यासाठी पवित्रा घेतल्यापासून धोंडूचे सारे लक्ष समोरच्याच भिंतीवर होते. फार वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी भिंतीला चालविले होते ते धोंडूने वाचलेलेही होते.
या 21व्या शतकात भिंतीने स्वतःच चालण्याचा चमत्कार आपल्याला ह्याची देही ह्याची डोळा पाहायला बघायला मिळेल असे त्याच्या कधी स्वप्नातही आले नव्हते. आता हे आपण कुणाला सांगितले तर आपल्या सांगण्यावर कोण विश्वास ठेवणार? कारण एक महत्वाचा फरक असा की ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत पुढे चालत गेली होती आणि आमच्या धोंडूची भिंत मागे सरकली होती. मुळात असा काही अद्भुत चमत्कार या 21व्या शतकात दोले गावातील वल्लेमण येथे बांधल्या जाणाऱ्या धोंडूच्या घरात आजूबाजूला धोंडूशिवाय चिटपाखरूही नसलेल्या वेळी होण्याची शक्यता बिचाऱ्या आमच्या धोंडूला कुठली असायला? धोंडूच जाऊ द्या, अशी काही कल्पना तुमच्या आयुष्यात तुम्ही तरी कधी केली होती का हो? कल्पना कसली करता आणि विचार करीत बसायला तरी तेव्हा आमच्या धोंडूकडे वेळच कुठे राहिला होता. विचार करण्याची वेळ केव्हाच निघून गेलेली होती. एखाद दुसऱ्या मिली सेकंदात म्हणजे जेमतेम डोळ्यांची उघडझाप व्हावी तेवढ्याच वेळात आमच्या धोंडूला समोरची भिंत 3-4 इंचांनी झटकन मागे सरकताना दिसली आणि त्याच क्षणी आपला धोंडू 7-8 फूट खाली दगड धोंड्यांच्या राशीवर धाडकन आपटला. बऱ्याच ठिकाणी खरचटले, काही ठिकाणी कापले गेले, शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या, जबरदस्त मुकामारही बसला, उठताही येईना. सौ अभया धोंडूची पत्नी जवळच म्हणजे तिथून सुमारे 30-40 फूट खाली असलेल्या 250-300 कदमावरील घरात होती. तिला त्याने बऱ्याच हाका मारून पाहिल्या, पण तिला एकही ऐकू गेली नाही, कारण धोंडूच्या घशातून आवाजच निघत नव्हता. म्हणून मग धोंडू हळूहळू लंगडत लंगडत बसत उठत धडपडत घरी येण्याशिवाय धोंडूला दुसरा पर्याय नव्हता. त्याच्या बायकोने जखमा धुवून मलमपट्टी केली. बायकोचा प्रेमळ हात जखमावरून हळुवारपणे फिरू लागला आणि पडल्या पडल्या म्हणजे अंथरुणावर पडल्या पडल्या धोंडूला साक्षात्कार झाला. आता 60 नंतरच्या वयात सेवा करून घ्यायला स्वतःच्या बायको सारखा प्रेमळ आधार दुसरा नाही. पुढे 8-15 दिवस ह्याच आधाराने म्हणजे बायकोच्या आधाराने धोंडू लंगडत लंगडत आपले दैनंदिन व्यवहार पार पाडित होता. प्रथमच सांगायचं म्हणजे हे कथाकथन असं नाही, पण कथा वाचन म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्याहून चांगलं म्हणजे वपू काळेंच्या गोष्टी आपण टेप रेकॉर्डरवर टेप केलेल्या पाहत ऐकत होतो, तेव्हा नुसता ऑडिओ असायचा. ही कथा सुद्धा डोळे मिटून ऐकावी अशीच आहे. तर ही आमच्या धोंडूची कथा आहे. म्हणजे हा लोलिये गावातील टेंगसे कुलभूषण धोंडूची मागे एकदा त्याच्या घरकामात म्हणजे घर बांधकामाच्या संदर्भात ओळख झालेलीच आहे. आता इथे धोंडूची या विषयी विशेष सांगायचं म्हणजे त्याची स्वतःची मोटरसायकल आहे. बहुतेक वेळा ती धोंडूशी पटकूनच वागते. एक वेळ घोडा परवडला असता, पण धोंडूच्या मोटरसायकलची मिजाज काही विचारूच नका. मला वाटते फक्त धोंडूच तिच्यावर बसून तिला चालती करू जाणे, कारण ती बरीचशी लहरी वाटावी अशी वागते. प्रथमदर्शनी धोंडूच्या मोटरसायकलीत काही मानवी अंश असावा का असा संशय यावा असे तिचे चालणे असते. म्हणजे असं बघा, एखाद्या पुरुषाची किंवा बाईची दृष्टी वक्री असल्यासारखी दिसते तेव्हा आपण पुरुषाला तिरळा आणि बाईला तिरळी म्हणतो. धोंडूची मोटरसायकल देखील थोडीशी तिरळेपणाकडे झुकलेली आहे.
धोंडू जेव्हा रस्त्यावर मोटरसायकलवरून चाललेला असतो तेव्हा तो सरळ रेषेतच समोर पाहून चाललेला असतो. फार काय, धोंडूची मोटरसायकल सुद्धा सरळच रेषेत येत असलेली दिसते. मात्र धोंडूच्या मोटरसायकलचे बघणे सरळ रेषेत नसते. धोंडूला त्याच्या मोटरसायकलची वेगमर्यादा मर्यादेत ठेवूनच चालवावी लागते, कारण चालता चालता मध्येच पटदिशी थांबणे धोंडूच्या मोटरसायकलला मुळीच मंजूर नाही. थांबायचे ठिकाण किमान अर्ध्या किलोमीटरवर असताना धोंडू आपल्या मोटरसायकलला चुचकारायला सुरुवात करतो. तेव्हा कुठं ती कुरकुर करीत राहून इच्छित स्थळी थांबली तर थांबते. तिला डावीकडे वा उजवीकडे वळविताना देखील धोंडूला फार काळजी घ्यावी लागते. आताशा उत्तरेला लोलिये ते काणकोण आणि दक्षिणेला लोलिये ते कारवार पर्यंतच्या बहुतेक दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना आणि वाहनांना सुद्धा धोंडूच्या मोटरसायकलचा लहरीपणा किंवा तिरळेपणा, तसेच चालता चालता अचानक मलेरिया झाल्याप्रमाणे हिंव भरणे वगैरेची माहिती झालेली आहे. कारण रस्त्यात धोंडूची मोटरसायकल दिसली रे दिसली म्हणजे धोंडू मोटरसायकलवर बसून चालत समोरून येत असलेला दिसला रे दिसला की समोरून येणाऱ्यांच्या वाहनालाच आपल्या सुरक्षिततेची काळजी वाटत असल्यामुळे वाहनाचा वेग आपोआप कमी होत असतो. आतापर्यंत धोंडूला त्याच्या मोटरसायकलने बऱ्याच वेळा खाली पाडून जखमी केले आहे. म्हणून तुम्ही समजत असाल की धोंडूचे आपल्या मोटरसायकलवरचे प्रेम किंवा मोटरसायकलचे धोंडूवरचे प्रेम कमी झाले असेल तर तुम्ही चुकता आहात. दोघांचेही परस्परावर प्रेम जराही उणावलेले नाही. एकदा धोंडू बहुतेक भिक्षुकीच्या कामात मदत करण्यासाठी कणसगिरीला गेला होता. कामे संपली. धोंडू परत आपल्या घरी लोलियाला यायला निघाला. सूर्य मावळतीच्या दिशेने ढळू लागला होता, त्यामुळे संध्याकाळ टळू लागली होती. धोंडू आपल्या शिरस्त्याप्रमाणे स्वतःच्या नाकासमोर पाहत अत्यंत मर्यादित वेगाने मोटरसायकल चालवित होता. खरं म्हणजे धोंडू नुसताच मोटरसायकलवर बसलेला होता आणि मोटरसायकल चालत होती. अंधार पडण्याच्या आत आपण घरी पोहोचू असा धोंडूचा अंदाज होता. जवळजवळ 10 किलोमीटरवरील माजाळी पर्यंतचा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय चालला होता आणि एवढ्यात अगदी अचानक एका वासराच्या रूपाने धोंडू समोर एक संकट उभे राहिले. किती पिक पिक पीक केले तरी वासरू वाटेतून बाजूला होईना किंवा सरळ रेषेतही जाईना. त्यामुळे धोंडूला वासराच्या डावीकडून मोटार घ्यावी का उजवीकडून मोटार घ्यावी हे ठरविता येईना. धोंडूने मोटरसायकल डावीकडे घेण्याचे ठरविले की वासरू डावीकडेच जाणार. धोंडूने उजवीकडे वळवायचे ठरवले ते ठरवले, वासरू उजवीकडे चालले. बरे थांबावे म्हटले तर मोटरसायकल लगेच थांबायचीच नाही. वासराला वाचवणे भाग होते. धोंडूच्या मोटरसायकलची नजर तिरळी. तिला समोरचे वासरू कसे दिसायला, ती आपली दिशा सोडायला काही तयार नाही. धोंडूवर आकांत यायची वेळ. कारण धोंडूची भूतदया हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा भाग अति महत्वाचा. वासराला नुसते जरा खर्चटले असते तरी वासराचा मालक आणि आजूबाजूच्या कोकण मराठ्यांनी धोंडूवर हल्लाबोल करून पुरेवाट केली असती. त्यातून सुटका करून घेण्यासाठी गेला बाजार सहज एका गायीची किंमत धोंडूकडून त्यांनी वसूल केली असती आणि त्यात कुणालाही आश्चर्य वाटले नसते.
असे हे सगळे चित्र धोंडूच्या डोळ्यासमोर येताच धोंडू भीतीने थरथरला. त्याने झटक्यात मोटरसायकल वळवण्याचा प्रयत्न केला. याचा मोटरसायकलला अनावर संताप झाला. लोकशाहीच्या आजच्या जमान्यात अशी हुकुमशाही कोण खपून घेईल? संतापाच्या भरात मोटरसायकलने धोंडूला बाजूच्या काटेरी तारांच्या कुंपणावर जोराने फेकून दिले आणि आपण थोडे लांब जाऊन स्वतः स्वस्थ झोपून टाकले. धोंडू कुंपणावर नुसताच आपटला नाही, तिथून तो खाली घसरला. शर्ट व पॅन्ट किती ठिकाणी फाटली, धोंडूला किती ठिकाणी खरचटले, किती ठिकाणी धोंडूची कातडी फाटली, किती ठिकाणी मुकामार बसला. याची गणती करायला जमलेल्या बघ्यापैकी कुणीही पुढे येईना. कारण धोंडूची दशा झाली होती. सगळा रक्तबंबाळ झाला होता. पण धोंडू डगमगलेला नव्हता. इसवी सन 700 की 600-700 मध्ये मुसलमानी आक्रमकांविरुद्ध लढताना रजपूत राजा राणा सिंग शरीरावर 80 जखमा झालेल्या असून सुद्धा लढत राहून ते युद्ध जिंकला होता. मराठ्यांच्या इतिहासात शरीरावर अनंत जखमा झालेल्या असून सुद्धा शिवाजी महाराज विशाळगडावर पोचल्याच्या खुणेच्या 5ही तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत खिंडीत शर्थीने लढणारा बाजी प्रभू देशपांडे यांना आपले आदर्श मानणारा आमचा धोंडू 23 ठिकाणी खरचटले आणि 17 ठिकाणी शरीराचे कादले फाटून रक्तबंबाळ झाला म्हणून हतबल होईल तर तो धोंडूच नव्हे. धोंडूच्या सुदैवाने हाडांची मोडतोड झालेली नव्हती, पण बराचसा मुकामार लागलेला होता. त्यामुळे उभा राहण्यासाठी आधाराची गरज वाटत होती. धोंडूने एक वार सभोवार पाहिले. सगळ्यांचे चेहरे भीतीने ग्रासल्यामुळे की काय कमालीचे गंभीर झालेले होते. अर्थात सर्वांगाने रक्तबंबाळ झालेला धोंडू भयानकच दिसत होता, पण बघ्यांच्या भीतीचे ते एकमेव कारण नव्हते. पूर्वीचा जुना सदाशिवगड गोवा रस्ता गावातून जात होता. नंतर गावाच्या वस्तीच्या किंचित बाहेरच्या बाजूने द्रुतगती रस्ता केला गेला. द्रुतगती म्हणजे आपला एक्सप्रेस हायवे, नाही नॅशनल हायवे. हळूहळू त्याच रस्त्यावरून सगळी रहदारी सुरू झाली. हा रस्ता शेतीतून जातो. शेती आणि गावची वस्ती यांच्या सीमारेषेवर अधूनमधून काही झाडे आहेत. त्या झाडावर त्या परिसरातली भूते कैक पिढ्यापासून पिढ्यानपिढ्या सुखेने राहत आलेली असल्याबद्दल गावकऱ्यांना खात्री होती. म्हणजे ते त्यांचा अनुभव तसा असल्याचा सांगत होते. त्यामुळे तिन्ही सांजेला अपरात्री त्या झाडांच्या आसपास कुणीही फिरकत नसे. पण या नव्या रस्त्यावर वेळी अवेळी वाहनांची रहदारी बेसुमार वाढल्यामुळे तिथला निवांतपणा संपला. भूतांना शांती कशी ती मिळेना, ती बिथरली. भूतांच्या बिथरण्याचा परिणाम म्हणजे त्या भूतांपैकी एखादे भूत कधी गाय, कधी वासरू, कधी बैल, रेडा, म्हैस, कुत्रा अशा कोणत्या ना कोणत्या चतुष्पाद प्राण्याच्या रूपात विशेष करून तिन्ही सांजेला किंवा पहाटे झुंजूमंजूला या नव्या रस्त्यावरून चाललेल्या वाहनासमोर येऊन उभे राहते. कारण ते अचानकपणे समोर जनावर दिसल्यामुळे वाहन चालक गडबडतो. त्याच्याकडून काहीतरी चूक होते, अपघात होतो. त्याच क्षणी ते जनावर तिथून अदृश्य झालेले असते, कारण ते भूत असते ना. यावर तमाम गावकऱ्यांचा संपूर्ण विश्वास आहे. कारण आतापर्यंत अपघाताचा आवाज ऐकून धावत आलेल्या बघ्यांना म्हणजे गावकऱ्यांना अपघात स्थळी किंवा अगदी तिथून नजरेच्या टप्प्यात कधीही एकही चतुष्पाद प्राणी दिसलेला नव्हता, आजही दिसला नाही.
त्यामुळे बघ्यांची खात्रीच झाली होती की हे तिथल्या भूतानेच घडवून आणून आता ते भूत धोंडूवर स्वार झालेले आहे. कारण ते रक्ताला चटावलेले आहे. आपण धोंडूला हात लावला तर ते भूत चवताळून आपले काय करील सांगता येत नाही, म्हणून ते भ्यालेले होते. धोंडूला कोणीही मदतीला येण्याची शक्यता दिसेना. कुणाची याचना करणे धोंडूच्या शब्दकोशातच नव्हते. पडल्या पडल्या धोंडूने आपला मोबाईल शोधून काढला. अजून संपूर्ण अंधार झाला नव्हता. धोंडूने एका पाठोपाठ लोलियाला जयराम, रोहिदास, महेश, महेशचा मुलगा मंदार असे 4-5 जणांचे फोन नंबर लावले. कुणी फोनच उचलेना. कुणी कक्षेच्या बाहेर, तर कुणाच्या फोनची घंटीच वाजेना. शेवटी धोंडूने तो ज्याच्या मदतीसाठी कणसगिरीला गेला होता आणि त्या दिवशीची रात्र त्याच्याकडेच राहून दुसऱ्या दिवशी जाण्याच्या आग्रहाला न जुमानता निघाला होता, त्या सतीश बाकरेला फोन केला. सतीशने फोन लगेच उचलला. 15-20 मिनिटात सतीश आला. अपघाताला कारण रस्त्यात समोर वासरू आले होते हे धोंडू सतीशला सांगत असता गावकऱ्यांनी ऐकले आणि हा अपघात भूतानेच घडवून आणला यावर गावकऱ्यांना संशयच राहिला नाही. कारण तिथे आल्यापासून त्यांच्यापैकी एकालाही वासरू दिसले नव्हते. केवळ ह्याच वेळी नव्हे तर प्रत्येक अपघाताच्या सुरुवातीला करकचून ब्रेक लावून गाडी इकडे वा तिकडे वळविताना होणाऱ्या आवाजाने घाबरून जनावर एवढे धूम पळत सुटायचे की त्यानंतर त्या आसमंतात ते दिसायचेच नाही. असो, सतीशने धोंडूची मोटरसायकल ढकलत तिथेच कुणाच्या तरी कंपाऊंडच्या बाहेर टेकून ठेवली. धोंडूला आपल्या स्कूटरवर बसवला आणि थेट सदाशिवगडवर डॉक्टरकडे नेला. सुदैवाने वाटेत कुठे पोलीस सापडला नाही. नाहीतर रक्तबंबाळ धोंडूला पाहून पोलिसांनी भलताच काहीतरी संशय घेतला असता आणि धोंडू बरोबर सतीशच्या मागेही पोलिसी चौकशांचा ससेमिरा सुरू झाला असता. डॉक्टरने पाहता क्षणीच आत जाऊन डेटॉल, स्पिरिट, आयडीन, कापूस वगैरे अशा वेळेला आवश्यक असलेल्या सामानाची पेटीच बाहेर आणली. डेटॉलने जखमा धुवायला सुरुवात करतानाच डॉक्टरने धोंडूला उद्देशून सतीशला सांगितले, टाके घालावे लागतील, पण माझ्याकडे बधिरीकरणाचे औषध संपलेले आहे. धोंडू म्हणाला, चालेल, तुम्ही तुमचे काम करा, मला दुखण्याचा तुम्ही विचार करू नका. डॉक्टरने सगळ्या जखमा आणि बारीक सारीक खरचटलेले वगैरे सगळे डेटॉलने धुतले. नंतर त्या सगळ्यावरून स्पिरिट मध्ये बुडवलेला कापसाचा बोळा फिरविला. धोंडूची सगळी आग होत होती. वेदना होत होत्या, पण धोंडूने हू की चू केले नाही. डॉक्टरने एखादी जुनी फाटकी पिशवी शिवावी तशा धोंडूच्या जखमा शिवायला सुरुवात केली. तेव्हा धोंडूच्या संयमाची खरी कसोटी लागली. धोंडू कसोटीला पक्का उतरला. धोंडू जबरदस्त जिद्दीचा. त्याने एकदा निश्चय केला म्हणजे केला. बहुतेक यावेळी धोंडूने मराठ्यांच्या इतिहासातील खंडोबल्लाळला आपला आदर्श मानला होता असे वाटते. डॉक्टरने डॉक्टरचे काम संपल्यावर सतीशने धोंडूला आपल्या घरी नेले. जेवून धोंडू झोपला. धोंडूला व्यवस्थित झोप लागली. दुसऱ्याच दिवशी सतीशने लोल्याला लगेच न जाण्याबद्दल बजावलेले असताना धोंडू सतीशची नजर चुकवून लोल्याला गेलाच. त्यानंतरची थोडक्यात हकीकत अशी, महेशचा मुलगा मंदारने धोंडूची मोटरसायकल आता सुटसुटीत करून ठेवलेली आहे. सुटसुटीत म्हणजे मोटरसायकलचे सगळे पार्ट सुटे करून ठेवलेले आहेत. त्यामुळे आता त्या मोटरसायकल वरून धोंडू पडणे म्हणजे मोटरसायकलला अपघात होऊन धोंडू पडणे कदापि शक्य नाही. सध्या धोंडू कुठेही जाण्यासाठी येण्यासाठी सुद्धा स्वयंचालित सायकल वापरतो. त्यामुळे पेट्रोलचा खर्च नाही.
सतत सायकल चालवायची म्हणजे आपोआप व्यायाम होतो. अपघाताचा धोका जवळजवळ नगण्य. काही झालेच तर कुठेतरी एवढेसे खर्चटण्यावर भागते. धोंडूला त्याची मोटरसायकल तिची लहर सांभाळून चालवावी लागे, मात्र सायकलला तो स्वतःच्या मर्जीने चालवतो. ही एक छोटीशीच गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे खरं घडलेलीच घटना, पण आता ते गोष्ट झाली नाही का जुनी म्हटल्यानंतर. तर 1-2 वर्षामागची गोष्ट असावी. मी आमच्या व्याह्यांना भेटायला डोंबिवलीला गेलो होतो. परत येताना शिवमंदिराजवळ म्हणजे शिवमंदिराबाहेर रस्त्यात जुन्या ओळखीतले एक ग्रस्त भेटले. जुनी ओळख म्हणजे मी गिरगावात पाटणकर बाईंकडे पेंगेस राहत होतो तेव्हाची ओळख. त्यांनीच मला एवढ्या वर्षानंतरही बरोबर ओळखले. प्रथम त्यांना माझे नाव आठवेना. तुम्ही पाटणकर बाईंकडे पेंगेस राहत होता ना हो, त्यांनी मला विचारले. मी म्हटलं होय. त्यांना आणखी विचार करायला न लावता मीच सांगून टाकले, मी टेंगसे. अरे बरोबर, तेव्हा तुम्ही नाटक सिनेमा फार पाहायचे बुवा. अजूनही तसंच चाललंय का, त्यांनी विचारलं. मी सांगितलं नाही, सध्या मी मुलाकडे बेंगलोरला असतो. आता नाटक सिनेमासाठी थिएटरात जाणे बंद. आता घरात टीव्हीवर आणि युट्यूबवर काय हवे ते पाहायला मिळते. थिएटरात जायची गरजच काय. अशा रीतीने आमचे भर रस्त्यात उभ्या उभ्या बोलणे बराच वेळ झाले. नंतर तेच मला म्हणाले, चला जरा तिकडे बसू. खरं म्हणजे मला अजून 2-3 मित्रांकडे जायचे होते, पण त्यांना नाराज करावेसे वाटले नाही. देवळाच्या परिसरातील एका बाकावर जाऊन बसलो. तेच काही काही सांगत होते. मी उगाच आपलं हो हो होय बरोबर बरोबर असं झालं नाही. यातून योग्य वाटेल तशा शब्दात त्यांना प्रतिसाद देत होतो. मला कंटाळा येऊ लागला होता. माझं लक्ष घड्याळाकडे लागलेलं. काहीतरी सांगून सटकायचा विचार मी करीत होतो. तेवढ्यात बोलता बोलता ते म्हणाले की हल्ली त्यांना काय झालंय तेच कळेनासे झालेले आहे. नेमके तुम्हाला काय म्हणायचे आहे हो. बेसावतपणे माझ्या तोंडून प्रश्न विचारला गेला. त्यानंतर ते जे सांगत सुटले ते थांबेच ना. विशेष म्हणजे मी ते बोलणे उत्सुकतेने ऐकत होतो. ते सांगू लागले, त्यांच्या एका नातेवाईकाच्या मुलाने डॉक्टर होऊन गोग्रासवाडीच्या तिथे रस्त्यावर म्हणजे रस्त्याला टेकून दवाखाना घातलेला आहे. एकदा काही कामानिमित्ताने त्या रस्त्याने ते गोग्रासवाडीत चालले होते. त्यांना तो दवाखाना दिसला. बोर्ड वाचला. नाक कान व घशाचा तज्ञ असल्याचे वाचून फार बरे वाटले. नाव वाचले आणि ते सांगतात, माझ्या मामे बहिणीचा तो पुतण्या असल्याचे माझ्या म्हणजे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा भाचीचा दीर गिरगावात आमच्या बाजूच्या चाळीत राहत असे. आमच्या म्हणजे त्यांच्या. त्यांचं आमचं येणं फार. हा मुलगा लहानपणापासूनच हुशार. मी गिरगाव सोडले आणि परत काही तिकडे पोचलोच नाही. नाव जरी ओळखीचे वाटले तरी एक वेळ खात्री करून घ्यावी आणि आता तो मला ओळखतो का ते पहावे म्हणून सरळ दवाखान्यात गेलो. दवाखान्यात 1 का 2 पेशंट होते. ते जाईपर्यंत बसून राहिलो. पेशंट गेले. आणखी कुणी पेशंट नव्हता. मी आत शिरलो.
त्याने माझ्याकडे पाहिले आणि लगेच ओळखले. त्याने बसायला सांगितले. काय काका, कसं काय, अशी सुरुवात करून सगळ्या चौकशा झाल्या. थोड्या वेळाने डॉक्टरने, म्हणजे मामे बहिणीच्या दिराच्या मुलाने, मला काही काम होतं का असं विचारलं. मी त्याला म्हटले की बाहेर बोर्ड वाचला आणि काम आठवले असे म्हणायला हरकत नाही. काय सांगू तुला, माझ्यासाठी ती एक समस्या झालेली आहे. माझ्या बायकोला अजिबात ऐकू येईनासे झाले. मात्र मी तसं म्हटलेलं तिला अजिबात आवडत नाही. नव्हे, तिला राग येतो. तर आता बायकोला घेऊन कधी येऊ? त्यावर त्या डॉक्टरने सांगितले, त्यांना राग येतो म्हणताय तर तुम्ही काकूना इकडे दवाखान्यात घेऊन येण्यापूर्वी मी सांगतो तो प्रयोग करा. असं म्हणतोस? ठीक आहे, मी करण्यासारखं असेल तर सांग. काका, प्रयोग तुम्हालाच करायचा आहे. काय करा सांगतो. घरी गेल्यानंतर अंदाजे 40 फुटावर उभे राहून काकूना एक प्रश्न विचारा. समजा काकूनी उत्तर दिले नाही तर 7-8 फूट अंतर कमी करून पुन्हा तोच प्रश्न विचारा. तेवढ्याच आवाजात विचारा, आवाज कमी जास्त करायचा नाही. असे अंतर कमी कमी करीत करीत किती अंतरावरून बोलले असता काकूना ऐकू येते ते इथे येऊन मला सांगा. मग आपण औषध आणि उपचार करू ठरवू. डॉक्टरना सांगितलेले ऐकून मी खरी गेलो. मी म्हणजे ते गिरगावातले ग्रस्त. थोडा वेळ दम खाऊन ते मला सांगू लागले. घरी आल्यानंतर काय काय झालं ते त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते सांगत होते, त्यांनी घरी जाऊन स्वतःकडच्या चावीने ब्लॉकचा दरवाजा उघडला. दुपारचा 1 वाजायला आला होता. रोजची दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती. दरवाजातूनच त्याने बायकोला विचारले, काय ग, जेवण तयार आहे ना? काही प्रतिसाद नाही. ते जरा पुढे झाले. पुन्हा विचार, काय ग, जेवण तयार आहे ना? काही प्रतिसाद नाही. नंतर हॉलमध्ये पॅसेजच्या तोंडाशी येऊन तोच प्रश्न विचारला. तरीही प्रतिसाद नाही. असे करीत करीत शेवटी ते स्वयंपाकघरातच जाऊन त्यांनी बायकोला 5व्यांदा विचारले, काय ग, जेवण तयार आहे ना? एवढे बोलून होते न होते तर बायको भयंकर भडकली. रागारागात त्यांना म्हणाली, काय चाललंय काय? मघासपासून 5 मिनिटे झाली नाही तर 5 वेळा विचारले. आतापर्यंत 4 वेळा झालं. प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगितलं जेवण तयार आहे, हात पाय धुवून जेवायला बसा. तरी पुन्हा 5व्यांदा माझ्याजवळ येऊन पुन्हा तेच. आता बसा जेवायला. काय करू म्हणता हो मी आता? या त्यांच्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार कपळ? मला पुढच्याच ठेच व मागचा शहाणा ही म्हण आठवली आणि मी चुपचाप चालू लागलो. ही एका मामाची गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे तसं नाही, खरी घडलेली घटनेवर आधारित ही गोष्ट आहे. गोष्ट तशी छोटीच आहे. काय झालं, ह्या मामाचा धंदा आहे. आता त्या मामाचा धंदा काय, कोणता धंदा मामा करतो हे कुणालाच माहित नाही.
पण मामा धंदा करतो यावर गावात सगळ्यांचा विश्वास आहे. त्याला पैशाची गरज लागते. तर ह्या वेळी सुद्धा मामाच्या धंद्याची गरज म्हणजे पैशाची गरज होती. आता सांगायचं म्हणजे आतापर्यंत अज्ञात असलेल्या मामाच्या धंद्यात घालायला मामाला एकदा 50,000 रुपयाची निकड लागली. काय बरे करावे? मामाने खूप विचार केला. मामाला अशा माणसाची गरज होती की ज्याच्याकडून आपण पैसे घेऊ ते त्याला परत केले नाही तरी तो त्याचा बभरा करणार नाही. त्यामुळे होतं काय, नवीन सावज गाठायला अवघड जात नाही. बराच विचार केल्यानंतर मामाने त्याला हवे तसे एक गिराईक हेरले. एका लांबच्या गावी एक सुखवस्तू कुटुंब राहत होते. तिथे आपल्या मामाचे पूर्वपरंपरा संबंध होते. अर्थात नेहमी जाणे येणे होते. त्या कुटुंबातला एक मुलगा, आता नाव सांगायचं बरोबर नाही म्हणून मुलगा असे संबोधूनच मी ही कथा सांगत आहे. मुलगा चांगला शिकला सवरलेला, जवळच त्याला नोकरीही मिळाली. त्या कुटुंबाची बरीच शेतीवाडी, गुरे, वासरे, बैल, म्हशी, शेतीवाडी असा जंगी बारदाना होता. कुटुंबात माणसंही बरीच होती, उत्पन्नही भरपूर, कशाला ददात नव्हती. त्यामुळे मुलाच्या नोकरीतील उत्पन्नाचा फार मोठा हिस्सा बँकेत त्याच्या खात्यात जमा होत होता. अशी काही जुजबी माहिती मामाने आधीच मिळवून ठेवलेली होती. त्याचा उपयोग मामाने आता करायचे ठरवले. मामा आपल्या गाडीने निघाला. त्या मुलाकडे म्हणजे त्याच्या घरी पोहोचेपर्यंत मामाला संध्याकाळ टळून गेली. नंतर तिथे मामाच्या गप्पा रंगत गेल्या. रात्रीची जेवणी देखील गप्पातच झाली. झोपायला अंथरुणावर पडल्या देखील गप्पा चाललेल्या होत्या. गप्पा करता करताच मामाला झोप लागली. मग सगळेच झोपी गेले. सकाळी एक एकटा उठून त्याच्या ठरलेल्या कामाला जात चालले. नोकरी करणारा मुलगा शेवटी उठला, पण त्यानंतर त्याने आपली अन्निके भराभर टपली. या दरम्यान आपले प्रातर्विधी आटपून मामा तयारच होता. त्या मुलग्याबरोबर मामाची चहा निहारी झाली. मुलगा कामावर जायला बाहेर पडणार एवढ्यात मामा त्याला म्हणाला, अरे मी तुला तुझ्या ऑफिसवर सोडतो, तू माझ्या बरोबर चल, तेवढ्यात 4 गप्पा करता येईल. नाही म्हटलं तरी मोटर कारनं जायला मिळतं याचा मुलग्याला थोडा आनंद झाला. दोघेही गाडीत बसले. मामाने गाडी चालू केली. थोडा वेळ अशाच तिकडच्या गप्पा झाल्या. नंतर मामाने आपल्या मुद्द्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण धंद्यात फार मोठ्या अडचणीत सापडलो असून किमान 50,000 रुपयांची गरज, अगदी निकडीची गरज त्याला आहे. तेवढी गरज मुलगा भागविल या अपेक्षेने तो म्हणजे मामा आलेला आहे. त्या बदली मुलाला गाडी हवी असली तर तो आपली गाडी देऊन जायला तयार आहे. पैसेच हवे असले तर पैसे देऊन गाडी घेऊन जायला हरकत नाही. गाडी मिळते म्हणून मुलग्याने आनंदाने आपण पैसे देतो, तू गाडी ठेवून जा असे सांगितले. मुलाची बँक वाटेतच होती. मामानं बँकेसमोर गाडी उभी केली. मुलाने बँकेतून 50,000 रुपये काढले, मामाला दिले. पैसे घेत असताना मामाने सहजपणे मुलाला विचारले, तुझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का? मुलगा नाही म्हणतात मामाने गाडी चालवता येते का दुसरा प्रश्न टाकला. त्यालाही मुलाचा नकारच होता. आपण ठरवल्यासारखे सगळे जुळून येत असल्याचे पाहून मामा मनात फार खुश झाला. तो मोठ्या साळसूतपणाचा आवाणीत मुलाला म्हणाला, हे बघ, तुझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही आणि तुला गाडी चालवताही येत नाही, म्हणजे गाडी नुसती पडून राहणार. त्यापेक्षा मी आता गाडी घेऊन जातो, तू ड्रायव्हिंग शिक, लायसन घे. हे सगळं झाल्यानंतर मला कळव, मी गाडी आणून तुझ्या स्वाधीन करतो. मला त्यावेळी त्यात काही गैर वाटले नाही. त्याने मामाचे म्हणणे मान्य केले.
मामा 50,000 रुपये घेऊन आपल्या गाडीने आपल्या गावाला आपल्या कामाला निघून गेला. त्यानंतर मुलगा मोटर चालवायला शिकला, ड्रायव्हिंग लायसनही काढले. तोपर्यंत 5 का 6 महिने निघून गेले. मुलाने मामाला फोन करून गाडी आणून देण्यासाठी सांगितले. मामाने हा म्हणून फोन ठेवला. मुलगा मामाच्या गाडीची वाट पाहत राहिला. फोनवर तो भेटला नाही की निरोप ठेवत राहिला. पैसे नेल्या दिवसापासून वर्ष उलटले. मामाकडून गाडी मिळणे राहिलेच बाजूला, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना. शेवटी वैतागून मुलगा थेट मामाच्या घरी येऊन धडकला. त्या दिवशी काहीच होऊ शकले नाही, कारण मामा दिवसभर बाहेरच कुठेतरी गेलेला होता. रात्री फारच उशिरा घरी आला तेव्हा मुलगा झोपी गेलेला होता. सकाळी अल्पोपहाराच्या वेळी मुलाने मामाला गाठले. योगायोगाने टेबलावर न्याहारी करणारे ते दोघेच होते. बाकी पुरुष मंडळी आपापली घरची कामे आटपून आपापल्या बाहेरच्या कामाला निघून गेले होते. मामा, मी गाडी घेऊन जायला आलोय. मुलाने आपल्या परीने विषयाला हात घातला. गाडी बुक केली का? मामा: होय, मुलगा म्हणाला. केव्हा बुक केली होती? मामाने विचारलं. वर्ष उलटून 2 महिने व्हायला आले, मुलगा म्हणाला. आज बोलावलंय? मामा: नाही, मीच चालूय, मुलगा म्हणाला. असं म्हणतोस? ठीक आहे, कदाचित त्याच्याकडे स्टॉक आलेला नसेल. मी येतो, आपण बघूया काय घडलंय ते. मला एक सांग, कुणाकडे बुक केली? तुझ्याकडे, मुलगा म्हणाला. माझ्याकडे? किंवा? मामानं आश्चर्याने विचारलं. 14 महिने व्हायला आले, मुलगा. नाही रे, तू माझ्याकडे गाडी बुक करण्याविषयी बोललेला मला अजिबात आठवत नाही, मामानं आठवायचा प्रयत्न करीत सांगितलं. मी बोललो नव्हतो, तूच बोलला होतास, मुलानं ठणकावून सांगितलं. मी तुझ्यासाठी गाडी बुक करतोय असं तुला सांगितलं? मामानं प्रश्न विचारला. नाही, मी ड्रायव्हिंग शिकून ड्रायव्हिंग लायसन घेतल्याचे तुला सांगितल्यानंतर तू तुझी गाडी माझ्या घरी आणून देतो असे म्हणाला होतास, मुलानं अगदी स्पष्ट सांगितलं. अरे, मला काहीच कसं आठवत नाही. मी तुला असं का बरं म्हणावं? कारण तुला पैसे हवे होते. तू तुझ्या धंद्याच्या काहीतरी अडचणीत सापडल्यामुळे तुला 50,000 रुपयांची गरज होती. त्यासाठी तू आमच्याकडे तुझ्या स्वतःच्या गाडीतून आला होता. दुसऱ्या दिवशी तू मला माझ्या ऑफिसवर सोडतो सांगून बँकेपर्यंत आणलेस. मला बँकेतून 50,000 रुपये काढायला लावलेस. तेवढे पैसे मागताना आणि घेताना तू मला तुझी गाडी देण्याचे आश्वासन देऊन मला तिथेच सोडून निघून गेला होतास. मुलाने सगळे काहीसे रागातच भडा सांगून टाकले. अरे हो रे, होय 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 होय, आठवलं. सॉरी. या धंद्याच्या धावपळीमुळे हे सगळं असं होतं बघ. आता आठवलं, मी तुझ्याकडून 50,000 रुपये घेतले होते. बरं, आता तुझं काय म्हणणं आहे? मामाने मोठ्या साळसूतपणे मुलाला विचारले. बोलल्याप्रमाणे गाडी आणि गाडीची चावी मला देऊन टाक. शक्य नाही रे ते. काय आहे, धंदेवाल्याची कामच तशी असतात. आपली कामं लवकर आटपायला धंदेवाल्याला स्वतःचं वाहन असणं अत्यंत जरुरीच असतं. काय सांगू, सॉरी, म्हटलं होतं खरं, पण गाडी देऊ शकत नाही. ठीक आहे, मग पैसे देऊन टाक. मुलानं आपलं लगेच सांगून टाकलं. म्हणजे तुला गाडी हवी होती की पैसे? नाही, म्हणजे पैसे हवे होते तर गाडी दे का म्हणालास? मामा परत पुन्हा उलटा प्रश्न विचारला. तू गाडी देता येत नाही म्हणतोस तर मग माझे पैसे देऊन टाक.
उगाच नसते प्रश्न उपस्थित करायचं काहीच कारण नाही तुला. मुलगा संतापलेलाच होता. अरे पण पैसे कशाला हवे तुला? मामा, मला पैसे हवे, मला पैशांची गरज आहे. तुला आणखी प्रश्न विचारायचं काहीही कारण नाही. माझे पैसे देऊन टाक, मी चाललो. एवढा साधा सरळ व्यवहार आहे. मुलगा रागातच बोलला. तुला लगेच राग येतो. अरे रागानं काम होतं तसं वाटतं तुला? धंद्याच्या माणसाला तर अजिबात राग चालत नाही. शांतपणे बोलूया. काय आहे म्हणजे तुम्हा नोकरी करणाऱ्यांना नोकरी, घर, महिन्याचा पगार आणि बँकेतली शिल्लक याशिवाय तुम्हाला कशाचीही पडलेली नाही. धंदा करणाऱ्याला किती अवधानं सांभाळावी लागतात, किती धावपळ, किती दगदग. जाऊ दे, तुला सांगून काय उपयोग म्हणा. बर, आता तुला 50,000 रुपयांची गरज आहे असं तुला म्हणायचंय ना? मामा म्हणा, हो या. मुलगा, ठीक आहे, तुझी गरज ती माझी गरज. आपल्यापुरतं बघणारा मी नव्हे. तुझ्या गरजेच्या वेळेला मी तुला मदत केलीच पाहिजे आणि ती मी करणारच. दुसरं असं, माझं एक तत्व आहे, काय वाटेल ते झाले तरी पायी संबंध बिघडले असं होता कामा नये. आणि तुला सांगतो, मी ते आजपर्यंत कुणाकडेही बिघडू दिले नाही. कितीतरी लोकांकडून पैसे घ्यावे लागले. सगळ्यांशी माझे चांगलेच संबंध आहेत. तुलाही सांगतो, तू माझ्यावर कितीही रागावलास तरी मी तुझ्यावर रागावणे शक्य नाही. माणुसकी म्हणून काही आहे की नाही? तेव्हा तू मुळीच चिंता करू नकोस. तुला 50,000 रुपये लवकरात लवकर मिळवून देण्याची जबाबदारी माझी. तू फक्त एवढंच कर, तू लगेच गावी जा. तिथल्या तलाठ्याकडून कुठल्या तरी एका जमिनीच्या तुकड्यावर तुझं नाव घालून 7/12चा उतारा घे. तुझ्या पगाराची पावती ठेव. खरे म्हणजे नुसत्या पगाराच्या स्लिपवर भागायला पाहिजे, पण आपली सगळ्या बाजूने तयारी असावी. एवढा होताच मला फोन कर, मी ताबडतोब निघून येतो. तू मला ज्या बँकेतून पैसे काढून दिले त्या बँकेचा मॅनेजर आता माझ्या परिचयाचा झालेला आहे. त्याच्याकडून लोनचा एक फॉर्म घेऊया. तू तो ताबडतोब भरून टाक. 1,00,000 रुपयाचा लोन काढूया. एकाच बैठकीत सगळं काम करून घेतो की नाही बघ. 50,000ची तुला गरज आहे म्हणतोस, तर त्यातून 50,000 रुपये तू तिथल्या तिथेच घेऊन टाक. राहिलेल्या 50,000 माझं मी कसं भागवीन त्याची चिंता तू करू नकोस. आता कसं वाटतं तुला? त्यानंतर झालं ते. मामाचा शेवटचा प्रश्न उच्चारला जाण्यापूर्वीच मुलाने पायात चपला अडकवून आपल्या मोटरसायकलला किक मारलेली होती. त्यानंतर झालं ते एवढंच. मुलगा मामाचं तोंड बघायचे टाळतो. बोलायची गोष्टच सोडा. बऱ्याच वेळी समान नातेवाईकांचं लग्नाला किंवा मुंजीला दोघांनाही आमंत्रण असतं. मुलगा मंडपात किंवा हॉलवर शिरल्यापासून मामाच्या टेहळणीवर असतो. अहेर देण्यापूर्वी मामा दिसला तर हसते परहसते अहेर देऊन गुपचूप जेवण उरकून मुलगा पसार होतो. मामा सदा हसतमुख. मामाला जराही टेन्शन नाही. बहुतेक नवीन गिरायकाच्या शोधात असण्याची शक्यता आहे. योगायोगाने किंवा तुमच्या दुर्दैवाने तुमची आणि मामाची गाठ पडलीच तर सावध राहावे. सुज्ञास विशेष सांगणे न लगे. ही गोष्ट अंदाजे 1920 ते 25च्या काळ दरम्यानची असावी. म्हणजे माझ्या आजोबाच्या काळातली म्हणा ना. आज जो NH-17 नावाचा राष्ट्रीय महामार्ग गोव्यातील मडगाव पासून कारवार आणि असा पुढे जातो, त्याच रस्त्यावर कारवार पासून अंदाजे 40 किलोमीटरवर अंकोला येतं. आणि त्या अंकोलाच्या परिसरातली ही गोष्ट आहे. तर झालं होतं काय, तिथे एक वैश्य वाण्याचं कुटुंब होतं. भलं मोठं कुटुंब, सुरुवातीला भरत मोठं कुटुंब होतं ते.
बरीच माणसं होती, एकत्र कुटुंब पद्धती, भाऊ चुलत भाऊ असे पुष्कळ होते. परंतु कधीतरी तिकडे काहीतरी साथ आली का काय झालं माहिती आहे, नीटसं माहिती नाही, पण त्या घरात शेवटी एकच एक पुरुष राहिला आणि त्याची ही गोष्ट आहे. हा सगळी धनसंपत्ती, भरपूर धनसंपत्ती, गायी गुरं बैल म्हशी रेडे 2-2 गोठे, शिवाय शेतीवाडी बागायत, हे भला मोठं घर, असं सगळा मोठा बारदाना. आणि ह्या वाण्यानंही भरपूर मेहनत करून दिवस रात्र कष्ट करून त्या धनसंपत्तीत यथास्थित भर घातली होती, घालतच होता. याच काय झालं म्हणजे शेतीवाडी काम होता तो श्रीमंत दोन्ही अर्थाने होता. म्हणजे त्या काळच्या विचार केला त्या काळचा तर म्हणजे एक श्रीमंती धनसंपत्तीची ती त्याच्याकडे भरपूर होती. शिवाय त्या काळची आणखी एक गोष्ट अशी की गोठ्यात भरपूर वासरे आणि घरात भरपूर मुले असणे म्हणजे ते धनसंपत्तीपेक्षाही मोठे श्रीमंतीचे लक्षण होते. आणि त्या बाबतीत हा वाणी दिवस रात्र सतत उद्योगात असलेल्याचा परिणाम म्हणजे धनसंपत्तीला वाढी लागली हे सांगितलंच आहे, परंतु घरात 7 मुलगे आणि 3 मुलींची त्यानं भर घालून कुटुंब परत आपल्या लहानपणात जसं मोठं होतं तसं करून ठेवलं. मुलं मोठी झाली, ज्यांची लग्न झाली, मुली मोठ्या झाल्या, त्यांची लग्न झाली, मुलांना मुलं झाली, या वाण्याला नातवंड झाली. परंतु सगळा कारभार वाण्यानं स्वतःच्या हातात ठेवलेला होता. सगळ्यांना कामाला लावत होतो. कामाला कोणाला घरी बसून कोणाला मिळायचं नाही, सगळ्यांनी काम करायलाच पाहिजे. या वाण्याचा तसा घरात अजून दबाव होता, दरारा होता. सगळ्या पैसा अडक्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ताब्यात असल्यामुळे मुलांचा आणि सगळ्यांचा नाईलाज होता की बाप असेपर्यंत तरी आपल्याला काही मिळणार नाही, पण बापानंतर तो पैसा आपल्यालाच याची त्या मुलांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे ते कसे बसे ढकलत होते. असं होता होता किती झालं तरी शेवटी वाणी म्हातारा झाला. म्हातारा होता होता तो आता अगदी शेवटच जवळ आला, आजारी पडला. आजारी पडल्यानंतर म्हाताऱ्यालाही लक्षात आलं की आता आपले दिवस भरत आले. जो कोण कोण देणेकरी होते त्यांना बोलावणी पाठवून आणली, त्यांना आणले. काही लोकांनी भीतीने म्हणजे हा म्हातारा मेला आणि उद्या भूत होऊन आपल्या मानगुटीवर बसला तर. तेव्हाची माणसं मोठी श्रद्धाळू, त्या सगळ्या गोष्टीवर विश्वास, भूतावर विश्वास, सगळ्यावर विश्वास. तसे घाबरून काहींनी पैसे दिले, काहींना पैसे शक्य नव्हते, त्यांनी नंतर देण्याचे मुलांसमोर कबूल केले. आणि तिकडे तिकडे काय असेल ते बरंच काय काय सांगितलं. आणि अगदी शेवटच्या दिवशी म्हातारा काहीतरी सांगतोय असं वाटत होतं. म्हणजे त्याच्या तोंडाची हालचाल होत होती पण घशातून शब्दच फुटत नव्हता. सगळे काय आहे आता या ह्याच्या वाण्याच्या धनसंपत्तीवर डोळा ठेवून जसे मुलगे होते तसे जावई होते, जावई आले होते, मुली आल्या होत्या. सगळं घोटावळा घरात वाण्याच्या भोवती सारखा. कधी म्हातारा जातो याच्याकडे लक्ष. आणि तशात तो तोंड सत्र हालचाल करतो, ओठ हलवतो. बघितल्याबरोबर सगळ्यांना वाटलं की अजून कुठेतरी पैसे ठेवलेले आहेत आणि ते म्हाताऱ्याला सांगायचे आहेत. अरे च्या, आता काय करायचं. तेवढ्यात कोणाला तरी सुचलं, वैद्याला बोलून आणायचा. तेव्हा डॉक्टर बिक्टर कारवार त्या अंकोल्या बिंकोल्यासारख्या ठिकाणी कुठले असायला, वैद्य होता. तर ते काहीतरी वैद्य कळेल ह्याच्यावर विश्वासावर वैद्याकडे गेले. वैद्याला बोलवून आणला. वैद्याला सगळी माहिती आधीच सांगितलेली होती. वैद्याकडे एक जालिम मात्रा होती, त्याला पूर्वी हेमगर्भ मात्रा असं म्हणत. त्याचं काही शास्त्र होतं, ती काय सगळीच्या सगळी उगाळून द्यायची नसेल.
ते ठराविक वेडे असं काय त्याचं होतं, तेवढे उगाळून तेवढे शास्त्रशुद्ध असं ते भान होतं. तर तो वैद्य ती मात्रा घेऊनच आला. वैद्यानं सांगितलं, बाबा आधी प्रकृती बघितली पाहिजे, त्याची नाडी कशी चालते. तर वैद्यानं नाडी बघितली. ठीक आहे म्हणाला, मात्रा देता येईल. मग त्या वैद्यानं सहाण मागून घेतली. त्याच्यावर ते ठरलेले त्याला तेवढे ते फेरे मात्रा उगाळली आणि ते चाटण म्हाताऱ्याच्या जिभेवर चोळायला सांगितले. जिभेवर चाटण सगळे चाटवले. जिभे ते पोटात गेले आणि काय 4-5 मिनिटात आताच म्हाताऱ्याला उशा लावून जो असा टेकवून बसवला होता तो थाडकन बसला, उठून बसला. म्हातारा संतापलेला होता, एवढा संतापलेला होता तर थरथर व्हायला लागला. पण तशातही बोलला, म्हणाला, हरामखोरानो, तुम्हाला मघासपासून मी सांगण्याचा सारखा प्रयत्न करतो, एकट्याचं लक्ष नाही. अशाने मी जमवलेले सगळे संपल्यानंतर काय खाणार? गाढवानो, माझ्याकडे काय बघता? ते बघा, तिकडे कोपऱ्यात वासरू झाडू खात आहे, तिकडे. म्हाताऱ्याचा सगळी एनर्जी संपली. म्हातारा कोसळला, संपला. मागे घर पाहावे बांधून मध्ये लोले गावातील ज्या टेंगशींचा उल्लेख आलेला आहे, त्या टेंगशींच्या 4 पात्यापैकी ही दुसरी पाती. म्हणजे आणखी थोडस सांगायचं म्हणजे प्रसिद्धी परांगमुख म्हणून प्रसिद्ध असलेल्या टेंगसे कुळात व्यंकटेश महादेव टेंगसे यांचा जन्म झाला आणि तो पुढे वेंकू मास्तर म्हणून प्रसिद्धी पावला. तर 1952 का 53 साली वेंकू मास्तर तेव्हाची 11वी SSC होऊन लोल्यातील दामोदर विद्यालयात महिना ₹25 एवढ्या पगारावर शिक्षक म्हणून नोकरीला लागला. पुढे गोवा स्वतंत्र झाला आणि मग सरकारी शिक्षक झाला. सरकारी शिक्षक झाल्यामुळे निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन सुरू झाले. असा त्याचा प्रवास सगळा सुखी चालू आहे. तर त्याची एक छोटीशी गोष्ट, प्रसिद्धी परांगमुखतेविषयीची एक छोटीशी गोष्ट. तो शिक्षक म्हणून निवृत्त होण्यापूर्वीची गोष्ट. गोव्यातून उत्कृष्ट शिक्षक म्हणून एका वर्षी राष्ट्रपती पदकासाठी त्याची निवड झाली. त्याप्रमाणे त्याला तसे कळविण्यात आले. वेंकू मास्तराने ताबडतोब पदक स्वीकारण्यास आपली असमर्थता कळविली. निवड मंडळाला त्याची असमर्थता म्हणजे नेमकी काय हे रहस्य शेवटपर्यंत समजले नाही. वेंकू मास्तर वंश परंपरा अभिमानाने मिरवत आलेले प्रसिद्धी परांगमुख टेंगसे हे ब्रीद सोडून पापाचा धनी व्हायला तो तयार नव्हता. राष्ट्रपती पदक स्वीकारण्याने त्या ब्रीदाला बाधा आली असती ना. यालाच घराण्याचा अभिमान म्हणत असतील का? तर ते असा. आता ह्याला दुसरी बाजू आहे, ती गोष्ट आपण नंतर बघू. आता मला गोष्ट सांगायची आहे ती अशी की वेंकू मास्तरला विडी काडीचेही व्यसन नाही. खाण्यापिण्याच्या तक्रारी तर मुळीच नाही. आरोग्याची फारशी तक्रार नाही. जरा कधी ताप आला तर डॉक्टर कडून औषध आणून घरात ठेवले तरी दुसऱ्या दिवशी झोपेतून उठेपर्यंत ताप उतरतो व हा खणखणीत बरा होतो. तर मग प्रॉब्लेम कुठे? हा प्रॉब्लेम वेगळाच आहे.
वेंकू मास्तरला विसरण्याचं व्यसन आहे. म्हणजे कितीही महत्वाची गोष्ट असे ना का, वेंकू मास्तर ती ताबडतोब विसरलेला असतो. कारण त्याच्या पुढे प्रश्न असा असतो की त्याने काय काय म्हणून लक्षात ठेवायचे. हा, काय लक्षात ठेवायचे हे जसे त्याला निश्चित करता येत नाही, तसेच काय नाही लक्षात ठेवायचे तेही ठरवता येत नाही. त्यामुळे त्याचा सगळाच गोंधळ उडतो. म्हणजे होतं काय, समजा एखादी गोष्ट वेंकू मास्तरला आठवली, मग वेंकू मास्तर विचार करू लागतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची होती का नाही. विचार करता करता होतं काय, तर तो आपण कशाचा विचार करीत होतो तेच विसरतो. त्याच्या विसरण्याचे सर्व किस्से जर त्याने लिहून पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले असते, तर अलम महाराष्ट्रात विनोदी मराठी पुस्तकाच्या विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला असता. वानगी दाखल मला समजलेल्या, म्हणजे अगदी त्याच्याच तोंडून ऐकलेल्या 2 घटना सांगतो. या 2 हकीकती पाहता गोदामात काय आणि किती असेल याची कल्पना करावी. तर तेव्हा वेंकू मास्तराची लोल्यातील एका कुठल्या तरी लांब कोपऱ्यातल्या शाळेत बदली झाली होती. महिन्याच्या अखेरीला किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला पगार घ्यायला तालुक्याच्या ठिकाणी काणकोणला जावे लागे. शाळेची वेळ दुपार नंतरची होती. वेंकू मास्तरने सकाळी भराभर कामे उरकली, दामोदर देवाची पूजा केली, कपडे करून तडक काणकोणकडे जाणारी बस पकडली. घड्याळात पाहिले, वेळेचे गणित केले, मनात म्हणाला ठीक आहे, 11 वाजेपर्यंत सहज परत घरी पोचतो, वेळेवर शाळेतही पोचतो. बस काणकोण स्टँडवर पोचली. वेंकू मास्तर खाली उतरला. उतरून सहज मान वर करून समोर पाहिले. त्याच वेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या समोरच्या माणसाने वेंकू मास्तरला पण पाहिले. त्याने वेंकू मास्तरला हाक मारली. वेंकू मास्तर त्याच्या जवळ गेला. समोरच्या माणसाने वेंकू मास्तरला पहिलाच प्रश्न टाकला, मास्तर, त्या दिसा आम्ही ताग्याक खबर उलयताली, ताग्या मागीर कित जालें. कोकणीत. याचा अर्थ असा, त्या दिवशी आम्ही त्या माणसाविषयी बोलत होतो नाही का, त्याचे नंतर काय झाले. या प्रश्नाला उत्तर देणे वेंकू मास्तरला शक्यच नव्हते. कारण त्या दिसा, 2 दिवस म्हणजे कोणता दिवस, तागे खबर म्हणजे कुणाची गोष्ट, तागे मागीर कित झाले, त्याच्या नंतर काय झालं, म्हणजे त्याचे काय होणार होते, ते काही वेंकू मास्तरच्या लक्षात येईना. त्यामुळे आधी वेंकू मास्तरला पडलेल्या प्रश्नांना उत्तर देणे समोरच्या माणसाला भाग पडले. तिथून त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. समोरचा माणूस लोलियातला अगदी घनिष्ठ संबंधातलाच असा कोणीतरी होता. तो मडगावहून लोलियाला चालला होता. त्याची बस चहासाठी थांबली होती. म्हणजे बस चहासाठी म्हणजे बशीतले आपले ड्रायव्हर व कंडक्टर चहा प्यायला थांबले म्हणून तो खाली उतरला. त्या बसच्या कंडक्टरने घंटी वाजवायला सुरुवात केली. समोरचा माणूस वेंकू मास्तरला म्हणाला, मास्तर वच्या नाही, मास्तर जाऊया ना, अरे वच्या चल, अरे चल जाऊया, असे म्हणून वेंकू मास्तर लोलियाला जाणाऱ्या बसमध्ये चढला. मित्राबरोबर गप्पा करीत 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 लोलियाला पोचला. बस मधून उतरला, घरी गेला. पिशवीत हात घालतो तर पगाराचे पैसे नाही. काय झाले, पिशवीतले पैसे असे कसे नाही होतील. मग वेंकू मास्तरने आठवायला सुरुवात केली. काणकोण बस स्टँडवर आपण उतरलो, तिथून आपण ट्रेझरी ऑफिसला, रेच्छा आपण ट्रेझरीत गेलोच नाही. तो अमुक अमुक भेटला
आणि आपण त्याच्याबरोबर बोलत राहिलो. तो म्हणाला घरी जाऊया. आपण त्याच्याबरोबर परत आलो. वेंकू मास्तरने घड्याळ पाहिले. अजून वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर लगबगीने जेवला, रस्त्यावर आला. 2च मिनिटात बस आली. बरं वाटलं. बस काणकोणला पोचली. वेंकू मास्तर उतरला. इकडे तिकडे न बघता चालू लागला. 10-15 पावलं चालला असेल नसेल तोच ओळखीचाच एक माणूस समोर उभा. जुजबी बोलून सटकायचं असं अगदी ठरवून 2 शब्द म्हणून बोलायला गेला. नि वेंकू मास्तर बोलतच राहिला. बराच वेळ गप्पा झाल्यानंतर समोरच्या माणसाने वेंकू मास्तरला विचारले, मास्तर इथली ताकतिकेन तू खंय वत आलो? मास्तर, एवढ्या लगबगीनं तुम्ही कुठे चालला होता? मग वेंकू मास्तरलाही प्रश्न पडला, आपण कुठं बरं चाललो होतो? काय बरे काम होते आपले? थोडा वेळ विचार करण्यात घालविल्यानंतर वेंकू मास्तरच्या लक्षात आले, अरे च्या, पगार घेऊन जायचे. लक्षात आले मात्र वेंकू मास्तर धावतच त्या ऑफिसमध्ये गेला. काउंटरवर जातो तर काउंटर बंद. वेंकू मास्तरचा तो संपूर्ण दिवस 2दा लोलिये ते काणकोण बस जाऊन येण्यासाठी बसला दिलेले पैसे, शाळेची 1 दिवसाची रजा सगळेच व्यर्थ गेले. हाती काहीही लागले नाही. वेंकू मास्तरच्या छत्र्या ज्या घरी आल्याच नाहीत. तर ही दुसरी घटना बरीच मनोरंजक आहे. तशी बऱ्याच वर्षाआधीची गोष्ट आहे. असेच कुठले तरी साल म्हणजे वर्ष, इसवी सन या अर्थाने. तर मे महिना संपत आलेला. शाळा सुरू होण्याचे दिवस जवळजवळ येत चाललेले. एके दिवशी बराच वेळ अचानक जबरदस्त पाऊस पडून गेला. वेंकू मास्तरला छत्र्यांची आठवण झाली. छत्र्या शोधून काढल्या. पाहतो तर सगळ्या छत्र्या वापरता येण्याच्या स्थितीत नव्हत्या. दुरुस्त करून वापरण्यायोग्य होतील का, असा एक विचार येऊन गेला. पण वेंकू मास्तराने तो विचार झटकून टाकला. नवीनच छत्र्या आणायच्या असे वेंकू मास्तराने ठरवले. एकूण 3 छत्र्या घ्यायच्या. एक स्वतःला, एक आपल्या बायकोला आणि एक आपल्या मुलीला. 3ही छत्र्या फोल्डिंगच्याच घ्यायच्या हेही ठरवून टाकले. त्यावेळी लांब दांड्याच्या छत्र्याही विपुल प्रमाणात मिळत असत आणि फोल्डिंगच्या छत्र्या नुकत्याच आलेल्या असा तो काळ होता. हा आता तसा बराच जुना काळ आहे. वेंकू मास्तरला माहित होते की गोव्यापेक्षा कारवारल्या छत्र्या स्वस्त मिळतात. एके दिवशी सकाळी दामोदर देवाची पूजा वगैरे आटपून कपडे बदलून वेंकू मास्तर रस्त्यावर आला. वेंकू मास्तर दक्षिण दिशेने जाणाऱ्या बसमध्ये चढला. कारवारला बस थांबताच उतरला. इकडे तिकडे 2-4 दुकानात चौकशी करून एका दुकानात 2 लेडीज व 1 जेंट्स मिळून 3 फोल्डिंगच्या छत्र्या विकत घेतल्या. दुकानदारांनी छत्र्या व्यवस्थित पॅक करून वेंकू मास्तरच्या हातात दिल्या. वेंकू मास्तरने दुकानदाराला पैसे दिले. वेंकू मास्तरने छत्र्यांचे बंडल घेतले. सरळ कारवार बस स्टँडवर आला. काय चमत्कार आहे पहा. वेंकू मास्तरचे नशीबच जबरदस्त. बस निघण्याच्या तयारीतच होती. वेंकू मास्तर बसमध्ये चढला आणि ती म्हणजे बस लगेच सुटली देखील. मात्र बसमध्ये माणसांची चेंगराचेंगरी होत होती. बसायला काय, नीट उभे राहायला देखील जागा नव्हती. वेंकू मास्तर बराच वेळ कसा बसा उभाच होता. छत्र्यांचे ते बंडल हातात धरून उभे राहणे फारच त्रासाचे होऊ लागले. म्हणून नाईलाजाने प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी बसायच्या सीटच्या वर
जी सोय केलेली असते तिथे ते छत्र्यांचे बंडल ठेवले. लोक चढत होते, उतरत होते. त्या गडबडीत वेंकू मास्तर बसच्या ज्या मागच्या दरवाज्यातून गाडीत चढला होता तिथून तो सरकत सरकत बसच्या दुसऱ्या टोकाला दरवाजाच्या तोंडाशी येऊन पोहोचला होता. एवढ्यात मागून कोणीतरी त्याला म्हणाला, मास्तर मास्तर चल 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 देऊ मर्या. मास्तर मास्तर चला चला उतरताय ना. वेंकू मास्तरने वाकून दरवाजातून बाहेर पाहिले. अरे आपला स्टॉप. वेंकू मास्तर झटदिशी खाली उतरला आणि तडक घरी आला. घरात जाऊन अंगातला शर्ट काढताना वेंकू मास्तरच्या लक्षात आले, अरेच्या तो छत्र्या बसमध्ये विसरला. वेंकू मास्तरला स्वतःच्या विसरण्याचा भयंकर राग आला. आता वेंकू मास्तर जिद्दीलाच पेटला. त्याने ठरवले, काय वाटेल ते झाले तरी आजच छत्र्या आणायच्याच. पुन्हा अंगात शर्ट घातला. रस्त्यावर आला. 5-10 मिनिटांत बस आली. यावेळी त्याने उलट्या दिशेने म्हणजे उत्तरेच्या दिशेने काणकोण मार्गे जाणारी बस पकडली. थोड्या महाग पडल्या तरी हरकत नाही, छत्र्यासाठी पुन्हा कारवारला जायचे नाही. काय झाले माहित नाही, पण वेंकू मास्तराचे असे ठाम मत झाले की छत्र्या कारवारला घेतल्यामुळेच हे असे झाले. वेंकू मास्तर काणकोणला पोचला. इकडे तिकडे कुठेही न बघता सरळ एका दुकानात गेला. एक जेंट्सची आणि 2 लेडीज अशा 3 फोल्डिंगच्या छत्र्या त्याने घेतल्या. याही दुकानदाराने त्या व्यवस्थित पॅक करून त्याच्याकडे दिल्या. वेंकू मास्तरने घासाघीस न करता दुकानदाराला पैसे दिले. छत्र्यांचे बंडल काकोटीला मारून वेंकू मास्तर बस स्टॉपवर आला. बसही आली. छत्र्याचे बंडल हातातच धरून ठेवायचे असे ठरवून वेंकू मास्तर बसमध्ये चढला. योगायोग असा की कारवारवरून येताना जशी बस माणसांनी खचाखच भरलेली होती, अगदी तशीच ही बस खचाखच भरलेली होती. बसायला जागा नव्हतीच. उभे राहणे देखील कठीण होत चालले होते. कसा बसा आपला तोल सावरीत आपल्या पायावर उभे राहण्याचा वेंकू मास्तरचा प्रयत्न चाललेला होता. बसमध्ये उभाही राहण्यासाठी वेंकू मास्तराची सर्कस चाललेली असताना त्याच्या हातातील छत्र्याचे बंडल सामान ठेवायच्या लॉफ्टवर त्याने केव्हा ठेवले ते त्याला समजलेच नाही. तरीही तो छत्र्यांची आठवण ठेवून होता. लोलिया आले म्हणजे वेंकू मास्तराची बस लोलियातील वेंकू मास्तराच्या स्टॉपवर थांबली. उतरण्यासाठी बसच्या खालच्या पायरीवर पाय ठेवणार एवढ्यात वेंकू मास्तरच्या लक्षात आले, की छत्र्याचे बंडल घ्यायचे राहिले. थोडा हात लांब करून बंडल ओढून घेतले आणि घरी आला. संध्याकाळ संपत आलेली होती. सूर्य मावळतीला आला होता. थोड्याच वेळात दिवे लागणीची वेळ होणार होती. दामोदराच्या देवळात दिवे लावून आरती करायला जायचे होते. आंघोळ केली, पंचा नेसला, देवळाची चावी घेतली, देवळाकडे गेला. देवळात प्रत्येक देवासमोरचे आणि ठरलेल्या इतर ठिकाणचे दिवे लावले. देवाची पूजा आरती केली. एवढे सगळे झाल्यानंतर दरवाजाला कुलूप घालून देवळात भेटलेल्या गावकऱ्यांच्या बरोबर गप्पा टप्पा करत वेंकू मास्तर घरी आला. घरी भास्करच्या टीव्हीवर कुठली तरी सिरियल चालू होती. ती संपता संपता जेवायला वाढले असल्याचा बायकोचा निरोप आला. सिरियल संपताच वेंकू मास्तर जेवायला बसला. वेंकू मास्तर रोजच्या सारखे शांतपणे जेवण करीत होता. अचानक मध्येच बायकोने वेंकू मास्तरला विचारले, घरच्या छत्र्या सारख्या का वेळ नाही आणि बाहेरच्या छत्र्या बाहेरल्या कोणाच्या मोडक्या छत्र्या आणून ठेवले तर घरातल्या छत्र्या दुरुस्त करायला वेळ नाही, तरी देखील बाहेर कुणाच्या मोडक्या छत्र्या आणून ठेवलेल्या आहेत. वेंकू मास्तर काहीच बोलला नाही. काही सेकंद
आठवण्यात गेले. नंतर एकदा वर तोंड करून त्याने आपल्या बायकोकडे बघितले. त्याचे काय, कुठे आणि कसे चुकले ते त्याच्या लक्षात आले. नवीन छत्र्यासाठी आजचा दिवस वाईट होता. एवढे बोलून वेंकू मास्तरने खाली घातलेले डोके वर न करता मुकाट्याने तो जेवत राहिला. एकंदरीत दुप्पट किंमत मोजूनही यावर्षी नवीन छत्री वापरण्याचा योग नव्हता असे दिसते. आता तिप्पट किंमत मोजल्यानंतर तो योग येईल याची खात्री काय? जेवता जेवता वेंकू मास्तरच्या डोक्यात हा एक विचार येऊन गेला. काणकोणला वेंकू मास्तर बसमध्ये चढल्यानंतर त्याच्या पाठोपाठ छत्र्या दुरुस्त करणारा माझाचा एक माणूस त्याच्या बसमध्ये चढला होता. त्याने त्याच्या जवळच्या जुन्या छत्र्यांचे बंडल वेंकू मास्तरच्या नव्या कोऱ्या छत्र्यांच्या बंडला जवळच ठेवलेले होते. उतरताना वेंकू मास्तरच्या ते लक्षात न राहिल्यामुळे हाताला लागलेले बंडल घेऊन वेंकू मास्तर बसमधून खाली उतरला, घरी आला. असे हे बारीक सारीक चमत्कार वेंकू मास्तरच्या बाबतीत नित्याचेच झालेले आहेत. आता त्यालाही त्यात विशेष वेगळे काही घडले असे वाटत नाही. श्रीराम.